नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक, दिग्रस व पुसद, जिल्हा यवतमाळ आणि एकत्रित गणित या पुस्तकाचे लेखक व अतिसंभाव्य 12,000 पोलीस भरती प्रश्नसंच या पुस्तकाचे लेखक। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारताची संसदीय प्रणाली आपण स्वीकारली, त्यांची पार्श्वभूमी, त्यांचे रचना, त्यांची जे संघटक, हे सर्व घटक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की संसदेवर तुम्ही सरळ सेवा, पोलीस भरती, एमपीएससी कंबाईन कोणत्याही प्रकारची तयारी करत असेल तर आपला 2 ते 3 प्रकारे प्रश्न हे याच्यावर 2 ते 3 प्रश्न हे 100% कव्हर होतील। आणि या चॅनलला जर आपण नवीन असाल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटतील। याच्यापूर्वी आपण जे राज्यघटनेचे जे व्हिडिओ आपण या चॅनलवर जे अपलोड केलेले आहे ते पूर्ण एक वेळेस पाहून घ्या। याच्या आता आपण जे संसद हा घटक पाहणार आहे, भारताने जी स्वीकारलेली आहे संसदीय प्रणाली आहे, जी अध्यक्षीय प्रणालीने स्वीकारता भारताने जी स्वीकारलेली आहे या संसदीय प्रणाली स्वीकारली आहे। आणि दुसरी म्हणजे अध्यक्ष, अमेरिकेची जी प्रणाली आहे अध्यक्षीय प्रणाली आहे। अध्यक्षीय प्रणाली ही हुकुमशाहीकडे जाऊ शकते, परंतु संसदीय प्रणालीमध्ये निर्णय हे बहुमताच्या आधारे होतात। आणि संसदीय प्रणाली ही आपण इंग्लंडहून स्वीकारलेली आहे। संसद आपण याच्यापूर्वी राष्ट्रपती पाहिला, भारतीय राज्यघटनेचा भाग 5 हा अत्यंत महत्त्वाचा आहे की अभ्यासाच्या दृष्टिकोनातून भाग 5 आणि भाग 6 हे 2 भाग जे सरळ सेवा असेल, पोलीस भरती, एमपीएससी, यूपीएससी तुम्ही कोणत्याही प्रकारचे एक्झाम द्या, फक्त इथं काठ्याने पातळी प्रश्नाची हे लेवल चेक केला जाईल। परंतु जे काय हा भाग 5 आणि भाग 6 हे विचारला जाणार आहे। भाग 5 मधला आपण भाग 5 मधला प्रकरण 1 पाहिलेला आहे आपण। भाग 5 प्रकरण 1 राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, कलम 52 आणि कलम 63 हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे घटक, याचे व्हिडिओ स्वतंत्र आपण अपलोड केलेले आहेत, ते अगोदर पाहून घ्या। आणि याच्यानंतर भाग 5 मधला प्रकरण 2, भाग 5 प्रकरण ह्याच्यात प्रकरण 2 याच्यात आता सुरुवातीला 5 भागापर्यंत प्रकरण नव्हते, पहिल्या 4 भागामध्ये प्रकरणाचा समावेश नाही, 5व्या भागामध्ये त्याच्यात प्रकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे भाग 5 प्रकरण 1 मध्ये टाकलेले आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती, भाग 5 प्रकरण 2 मध्ये टाकलेला आहे की संसद। आता हे संसदीय प्रणाली आपण हे इंग्लंडकडून स्वीकारलेली आहे। पहिला प्रश्न संसदीय प्रणाली आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 प्रकरण 2 कलम 79 मध्ये याचा समावेश आहे। आता 79 कलम 79 म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर हे संसद आली पाहिजे। संसद म्हणजे देशातली कायदा करणारी, जे देशामध्ये आपण जे आज कायदा, जे दैनंदिन जीवन जगत असताना जे कायदे प्रणाली राबवल्या जाते, जे कायदे तयार केले जातात, हे कायदे करणारी देशातली सर्वोच्च संस्था म्हणजे भारताची संसद। आणि या संसदेमार्फत देशामध्ये कायदे केले जाते, घटना दुरुस्त्या केल्या जाते, घटनेत बदल केला जातो, जो आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिजे तेवढे आपल्या घटनेमध्ये बदल करता येतो। म्हणून आपली राज्यघटना तेवढीच ताठर आणि तेवढीच लवचिक सुद्धा आहे। म्हणून संसदीय प्रणाली आपण स्वीकारलेली आहे। कलम 79 मध्ये भारताची संसद आहे। 79 नंतर या संसदेचे 2 घटक होतात, एक म्हणजे राज्यसभा, एक राज्यसभा आणि हा दुसरा लोकसभा, राज्यसभा आणि दुसरा राज्यसभा आणि लोकसभा। कलम 79 आणि इथे येईल 80, 81 हे कलम आहे। 81 राज्यसभेची रचना आहे कलम 80 मध्ये, लोकसभेची आहे कलम 81 मध्ये। 79 मध्ये संसद आहे। तर आपल्याला प्रश्न असा विचारला की 79 चे घटक सांगा। कलम 79 चे घटक सांगा, कलम 79 चे घटक सांगा असा प्रश्न विचारला ते। तर त्यावेळेस 79 चे घटक म्हणजे हा येईल राज्यसभा, हा आपला राज्यसभा येईल, नंतरचा हा आपला लोकसभा, हा लोकसभा, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती, हा राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती। हे नेहमी प्रश्न विचारला गेलेला आहे वारंवार की 79 चे घटक सांगा। खालीलपैकी 79 चा कोणता घटक नाही? कलम 79 भारतीय राज्यघटनेचा भाग 5 प्रकरण 2 कलम 79 मध्ये हे भारताची संसद आहे। संसद हे 79 आहे। या संसदेचे घटक राज्यसभा आहे, लोकसभा आहे आणि नंतरचा राष्ट्रपती। राज्यसभा, लोकसभा, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती। राष्ट्रपती हा संसदेचा सदस्य नसतो, परंतु या संसदेचा अविभाज्य भाग, अविभाज्य घटक। राष्ट्रपती हा संसदेचा सदस्य नसतो, परंतु या संसदेचा अविभाज्य भाग, अविभाज्य घटक म्हणजे हा राष्ट्रपती असतो। संसदेचा अविभाज्य भाग, संसदेचा अविभाज्य भाग, अविभाज्य अंग असं म्हटलं जाते की हा राष्ट्रपती आहे। हा देशाचा घटनात्मक प्रमुख आहे। आपण पाहिलेला आहे की 79 चा घटकामध्ये समावेश सुद्धा राष्ट्रपतीचा आहे। म्हणजेच राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती हे कलम 79 चे घटक आहेत। कलम 79 चे घटक राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती आहे। आणि नंतर या राज्यसभेची रचना आणि लोकसभेची रचना, कलम ह्या आता 80 अगोदर आपल्याला हे राज्यसभाच काय घ्यायचं, लोकसभाच काय घ्यायचं, 79 80
81. तर हे लक्षात ठेवा, राज्यसभा हे वरिष्ठ सदन आहे, वरिष्ठ परंतु हे द्वितीय, वरिष्ठ परंतु द्वितीय, आणि लोकसभा हे कनिष्ठ, ह्याला कनिष्ठ पण प्रथम सदन असे म्हणतात, कनिष्ठ पण प्रथम सदन असे म्हणतात. लोकसभेला हे कनिष्ठ पण प्रथम म्हणतात, राज्यसभेला वरिष्ठ पण द्वितीय का म्हणतात, कारण याला वरिष्ठ का म्हणतात. इथं 3 प्रश्न तुमचे कव्हर होतील. 30 वर्ष पात्रता वय. आता लोकसभेचा सदस्य व्हायचा असेल आणि राज्यसभेचा सदस्य, लोकसभेचा सदस्य व्हायचा असेल तर पात्रता वय वर्ष 25, लोकसभेचा सदस्य व्हायचा असेल तर पात्रता वय वर्ष 25, आणि राज्यसभेचा सदस्य व्हायचा असेल तर पात्रता वय वर्ष 30 लागते आपल्याला. हे पात्रता वय वर्ष 30 वर्ष हे पूर्ण असावे, 30 वर्ष हे पूर्ण असावे, आणि इथं 25 वर्ष हे पूर्ण असावे, इथं 25 वर्ष पूर्ण असावे. तर याला 30 वर्ष असल्यामुळे याला पात्रता वय वर्ष 30, ह्याला मग काय येतील, ज्याचं वय जास्त असेल आपण त्याला काय म्हणतो, भारतीय संस्कृतीनुसार वरिष्ठ, हा वरिष्ठ सदन होईल. म्हणून हे राज्यसभा हे कसं राहील, गणलं जाईल वरिष्ठ, कारण यामध्ये वरिष्ठ सदस्य असतात, कारण यांचं पात्रता वर्ष किती आहे, 30 आहे, म्हणून राज्यसभेला वरिष्ठ म्हणतात. म्हणून 79, 80, 81 हे आपल्याला 79 नंतर हे 80 आणि 81 हा सिक्वेन्स लावायचा, 79, 80 आणि 81 हा घटक सिक्वेन्स लावायचा. हा येईल संसद, नंतरचा येईल राज्यसभा, हा राज्यसभा, आणि नंतर जे लोकसभा, म्हणजे 79, 80, 81 हा लक्षात राहतं. 79 नंतर हे 80 का घ्यायचं, कारण हे वरिष्ठ सदन आहे, वरिष्ठाला भारतीय संस्कृतीनुसार अगोदर मान द्यायचा, नंतर हे कनिष्ठ आहे लोकसभा, हे 81 मध्ये आहे, म्हणजे 79, 80 आणि 81 हा राज्यसभा म्हणजे हे राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ पण कनिष्ठ सदन म्हणतात, आणि वरिष्ठ पण द्वितीय, वरिष्ठ पण याला काय म्हणतात, द्वितीय, हा कनिष्ठ. लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ पण प्रथम सदन गणल्या जाते, कनिष्ठ पण हे प्रथम सदन गणल्या जाते, कनिष्ठ पण प्रथम सदन हे लोकसभा गणल्या जाते. राज्यसभेची पात्रता वय वर्ष 30 आहे, राज्यसभेची रचना कलम 80 मध्ये आहे. आता हे राज्यसभा हे नावच आहे, राज्यसभा म्हणजे राज्यांचं प्रतिनिधित्व करणारा, राज्यसभा या नावातच आहे, राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सदन म्हणजे राज्यसभा आहे, राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सदन म्हणजे त्याला काय म्हटलं जाते, राज्यसभा किंवा राज्यसभागृह असे म्हटले जाते. घटक राज्याचं प्रतिनिधित्व या नावात आहे, घटक राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सदन म्हणजे राज्यसभा, आणि लोकसभा म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारं म्हणजे लोकसभा. म्हणजे की जे इंग्लंडची जी संसदीय प्रणाली या पद्धतीने इंग्लंडची जी संसद आहे, आपण या संसद त्या इंग्लंडच्या संसदेहून जसे संसद आणले. इंग्लंडच्या संसदेचे 2 सभागृह होते, हाऊस ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन. हाऊस ऑफ लॉर्ड हे हाऊस ऑफ लॉर्ड म्हणजे इंग्लंडचं वरिष्ठ सदन, या हाऊस ऑफ लॉर्डचं रूपांतर आपण राज्यसभा केलं, हाऊस ऑफ कॉमनचं रूपांतर आपण लोकसभा केलं, हाऊस ऑफ कॉमनचं रूपांतर आपण लोकसभा केलं, आणि या हाऊस ऑफ लॉर्डचं रूपांतर आपण राज्यसभा, हाऊस ऑफ लॉर्डचं रूपांतर आपण राज्यसभा केलं. आणि इंग्लंडमध्ये एक महत्वाचा नियम आहे की हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य हे पंतप्रधान होऊ शकतो. इंग्लंडमध्ये जर पंतप्रधान व्हायचा असेल तर तो हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य असणे बंधनकारक आहे, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये या नियमामध्ये शिथिलता देऊन तो राज्यसभेचा किंवा लोकसभेचा सदस्य हे पंतप्रधान होऊ शकतो. राज्यसभेचा किंवा कोणत्याही संसद सदस्य हा लोकसभेत बहुमत प्राप्त पक्षाचा नेता हा पंतप्रधान होऊ शकतो. या प्रकारची आपण जी संसदीय प्रणाली स्वीकारली आहे, संसदीय प्रणालीमध्ये निर्णय हे बहुमताच्या आधारे घेतात. आता आपण पाहणार आहे राज्यसभा आणि लोकसभेची रचना. याच धर्तीवर जशाच्या तसं नंतर लक्षात आहे की हे राज्याचं विधिमंडळ येते. जसं देशात संसद आहे तर राज्यात राज्य विधिमंडळ, म्हणजे राज्य पातळीवर कायदा करणारी जी संस्था आहे त्याला विधिमंडळ असे म्हटले जाते. जशाच्या तसंच आणायचं, फक्त नाव बदललं जाते. आणि हे राज्यसभा आणि इथं लोकसभा 80, 81 हे वरिष्ठ पण हा द्वितीय आहे, वरिष्ठ पण द्वितीय सदन म्हणतात. याला कनिष्ठ पण प्रथम म्हणतात. पात्रता वर्ष 25 वर्ष आहे, यांचं 30 आहे म्हणून हे वरिष्ठ, हे 25 वर्ष आहे म्हणून हे काय कनिष्ठ. आणि याचा सदनाचा कार्यकाल विचारला तर हे स्थायी सदन आहे. हे स्थायी सदन आहे, हे अस्थायी आहे, अस्थायी. लोकसभेचा कार्यकाल विचारला तर अस्थायी येते, कारण अस्थायी हे 5 वर्षांनी, दर 5 वर्षांनी लोकसभा विसर्जित होते, दर 5 वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका होतात. राज्यसभा हे स्थायी सदन आहे, कधीच विसर्जित होत नाही. म्हणजेच राज्यसभेचा कार्यकाल विचारला तर स्थायी सदन आहे, कारण इथे लक्षात आहे की दर 2 वर्षांनी राज्यसभेच्या निवडणुका होतात. राज्यसभेच्या निवडणुका हे दर 2 वर्षांनी होतात, दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य हे निवृत्त होतात
आणि तेवढेच नवीन येतात, म्हणजे 1/3 सदस्य निवृत्त होतात, तेवढेच नवीन येतात. असं करत करत एका सदस्यांचा कार्यकाल, म्हणून राज्यसभा हे स्थायी सदस्य आहे आणि स्थायी सदन आहे. आणि सदस्याचा कार्यकाल विचारला तर राज्यसभेच्या एका सदस्याला 6 वर्षाचा कार्यकाल भेटतो. हे राज्यसभेच्या एका सदस्याला 6 वर्षाचा कार्यकाल का भेटतो? दर 2 वर्षांनी एक तृतीयांश सदस्य हे निवृत्त होतात. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नवीन सदस्य येतात, तेवढेच नवीन सदस्य निवडून येतात. म्हणून दर 2 वर्ष असे 3 घटक होतात, 3 भाग होतात, म्हणून याला 6 वर्ष भेटतो. आणि राज्यसभा हे कधीच विसर्जित होत नाही. राज्यसभेचा कार्यकाल विचारला स्थायी, लोकसभा हे अस्थायी आहे, 5 वर्ष आहे. म्हणून लोकसभेच्या सदस्याला सुद्धा कार्यकाल हे 5 वर्षाचा भेटतो. दर 5 वर्षांनी या लोकसभेच्या निवडणुका होतात आणि या राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही अप्रत्यक्षरित्या केल्या जाते. पहिल्या गुप्त मतदान पद्धतीने होती, आता ओपन खुल्या मतदान पद्धतीने या राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक होते. अप्रत्यक्षरित्या होते, यांची निवड ही प्रत्यक्ष होते. लोकसभेच्या सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष परंतु गुप्त मतदान पद्धतीने 18 वर्षावरील प्रौढ नागरिकाद्वारे प्रत्यक्ष परंतु गुप्त मतदान पद्धतीने हे 18 वर्षावरील प्रौढ नागरिकाद्वारे प्रत्यक्ष व गुप्त मतदान पद्धतीने लोकसभेचा सदस्य निवडला जातो. ज्या व्यक्तीचा आपल्या देशातला 18 वर्ष पूर्ण झाले असे सर्वच देशातले व्यक्ती सदस्य देशातले नागरिक आहे, 18 वर्ष पूर्ण झाले असे सर्व या लोकसभेमध्ये मतदान करू शकतात. लोकसभेच्या सदस्याच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. म्हणजे यांची निवड ही प्रत्यक्ष जनतेद्वारे होते. निवडणूक प्रक्रियेत 2, एक प्रत्यक्ष पद्धत आणि अप्रत्यक्ष. यांची प्रत्यक्ष जनतेद्वारे न करता अप्रत्यक्षरित्या होते. ज्या घटक राज्याची विधानसभा राहतील, प्रत्येक घटक राज्यात एक विधानसभा असते, म्हणजे घटक राज्यातला जे विधानसभा प्रथम सदन असते त्या घटक राज्याच्या विधानसभेला, त्या प्रत्येक घटक राज्यांच्या विधानसभा हे निर्वाचित सदस्य, नामनिर्देशित नाही, फक्त राज्यसभेच्या सदस्यांची निवड कोण करते? राज्यसभेच्या सदस्यांची निवड घटक राज्यांच्या विधानसभा निर्वाचित सदस्याद्वारे केली जाते. घटक राज्याची जी काही विधानसभा आहे, घटक राज्याच्या विधानसभा या निर्वाचित सदस्याद्वारे घटक राज्याच्या विधानसभा निर्वाचित सदस्याद्वारे हे राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही अप्रत्यक्षरित्या केल्या जाते. किंवा केंद्रशासित घटक राज्य आणि ज्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे अशा विधानसभेच्या सदस्या, ज्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे या विधानसभेच्या सदस्याची निवड ही अप्रत्यक्ष केल्या जाते. अप्रत्यक्ष म्हणजे की दिल्ली आणि सध्या पॉंडिचेरी आणि तिसरा केंद्रशासित प्रदेश म्हणलं तर जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा आहे. या विधानसभेचे सदस्याच्या आधारे या राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही अप्रत्यक्षरित्या केल्या जाते. घटक राज्याच्या विधानसभा निर्वाचित सदस्य प्लस केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निर्वाचित सदस्याद्वारे राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही अप्रत्यक्षरित्या खुल्या मतदान पद्धतीने होते. खुल्या मतदान पद्धतीने अप्रत्यक्षरित्या केल्या जाते. इथं प्रत्यक्षरित्या केल्या जाते. लोकसभा मतदारसंघ केला जाते. म्हणजे महाराष्ट्र सध्या 48 लोकसभा मतदारसंघ आहे. म्हणजे यांचं क्षेत्रफळ कमी जास्त असू शकते, परंतु लोकसंख्येचं प्रमाण सारखं ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे की प्रत्येक 48 लोकसभा मतदारात जी लोकसंख्येचं विभाजन सारखं या प्रमाणात केलं जाते. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा गट 48 लोकसभा मतदारसंघात विभागणी करण्यात आलेली आहे आणि साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी निवडून जातो. साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी निवडून जातो आणि प्रत्येक जनगणनेनुसार याच्यात बदल करावा लागतो. परंतु 2001चा लोकप्रतिनिधी कायद्यानुसार याच्यात की काही राज्याची लोकसंख्या ही कमी झाल्यामुळे हा आता 2026 नंतर याच्यात बदल करण्यात येईल. राज्यसभा आणि लोकसभा सदस्याचा जो काही बदल आहे ते 2026 च्या नंतर करण्यात येईल. म्हणजे या लोकसभेच्या सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष 18 वर्षावरील प्रौढ नागरिकाद्वारे गुप्त मतदान पद्धतीने प्रत्यक्ष परंतु 18 वर्षावरील प्रौढ नागरिकाद्वारे गुप्त मतदान पद्धतीने केले जाते. महाराष्ट्रातून लोकसभेचे प्रतिनिधी किती जातील किंवा महाराष्ट्रामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत असा प्रश्न विचारल्यास उत्तर असतील 48 आणि महाराष्ट्रातून राज्यसभेचं प्रतिनिधित्व करणारी संख्या 19.
आणि सर्वाधिक जे आहे उत्तर प्रदेशची 31, सर्वाधिक राज्यसभेवर जे कोणत्या राज्याचे सदस्य जातात 31, लोकसभेवर सर्वाधिक कोणत्या जातात उत्तर प्रदेशचे 80 आहे. हे एक प्रश्न सोबतच लक्षात ठेवा. महाराष्ट्राची 48, उत्तर प्रदेशची 80 आहे लोकसभेत आणि महाराष्ट्राची 19 आणि उत्तर प्रदेशची 31 आहे. सर्वाधिक लोकसंख्या ही उत्तर प्रदेशची आहे. मग साहजिकच सर्वाधिक सदस्य संख्या ही कोणत्या राज्यातून जाईल लोकसभा आणि राज्यसभेवर? उत्तर प्रदेशच्या क्षेत्रफळाने सर्वात मोठा देशातलं राज्य राजस्थान आहे, परंतु राजस्थानची लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व घटनेनं प्रदान करण्यात आलेलं आहे. म्हणजे लोकसंख्या प्रमाणावर हे राज्यसभा आणि लोकसभा मतदारसंघ तयार केल्या जातात. म्हणजेच महाराष्ट्रातलं राज्यसभेचं प्रतिनिधित्व आहे 19 आणि हे 19 सदस्य कसे निवडायचे तर अप्रत्यक्ष त्या घटक राज्याची, समजा महाराष्ट्रातले हे 288 आमदार आहेत, या 288 आमदार ठरवतील की जे 19 सदस्य कोणते पाठवायचे. हे महाराष्ट्रातले 19 सदस्य आणि लोकसभेचे 48 सदस्य महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील प्रौढ नागरिकाद्वारे प्रत्यक्ष निर्वाचित होतात. आणि राज्यसभेची सदस्यसंख्या एकूण जर विचारली तर 250 आहे, 250 आहे आणि लोकसभेची ही 552, कारण 500 होती प्लस हे 550 प्लस 2 हे राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केल्या जातात. 2 हे राष्ट्रपतीद्वारे, म्हणजे अँग्लो इंडियन गटाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालं नाही तर ही पद्धत आता रद्द करण्यात आलेली आहे. आपण घटना निर्मितीचा व्हिडिओ टाकलेला आहे अपलोड, त्याच्यात पूर्ण याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ सर्वांनी एक वेळेस आवर्जून पाहून घ्या. कारण लोकसभेची हे 550 प्लस राष्ट्रपती म्हणजे लोकसभेची एकूण सदस्य संख्या 552 असू शकते, राज्यसभेची ही 250 असू शकते. म्हणजे 250 हे महत्तम सदस्य संख्या, महत्तम म्हणजे जास्तीत जास्त राज्यसभेची सदस्य संख्या किती असू शकते? हे 250 आणि लोकसभेची जास्तीत जास्त ही 552 असू शकते. सध्या स्थितीत राज्यसभेची हे 245 आहे, 245 हे राज्यसभेची आणि राज्यसभेची हे निर्वाचित सदस्य हे 233 आहे. 233 प्लस हे 12 राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले. राज्यसभेवर राष्ट्रपती, कला, क्रीडा, साहित्य, वाङ्मय अशा विविध क्षेत्रात असामान्य व्यक्तिमत्वाच्या 12 सदस्यांची निवड राष्ट्रपती हे राज्यसभेवर करतात. राष्ट्रपती कुठं करतात? राज्यसभेवर, की देशातला जो क्रीडा क्षेत्रातला एक असामान्य व्यक्तिमत्व असेल, कला असेल, साहित्य असेल, एखादा तज्ज्ञ असेल, अर्थतज्ञ, राजकीय तज्ज्ञ, अशा असामान्य व्यक्तिमत्वाची नेमणूक हे राज्यसभेचा सदस्य म्हणून केल्या जाते. असे 12 सदस्य नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. आपल्याला विचारलं की राज्यसभेत सध्या निर्वाचित सदस्य किती आहेत असा प्रश्न विचारला. राज्यसभेमध्ये सध्या निर्वाचित सदस्य किती आहेत तर राज्यसभेमध्ये सध्या 233 हे निर्वाचित सदस्य आहेत आणि लोकसभेमध्ये सध्या 543 हे निर्वाचित सदस्य आहेत. लोकसभेमध्ये सध्या 543 म्हणजे निर्वाचित सदस्य किंवा लोकसभेचे सध्या म्हणजे 2021 ची वर्तमान जे लोकसंख्या आहे लोकसभेची 543 आहे. म्हणजे मे 2021 मध्ये सध्या स्थितीत लोकसभेत आहेत 543 सदस्य आणि संसद सदस्यांना खासदार या नावाने संबोधले जाते, तर या विधिमंडळ सदस्यांना आमदार या नावाने संबोधले जाते. पूर्ण देश पातळीवरचं नेतृत्व करणारा म्हणजे संसद, देशातली कायदे करणारी घटक म्हणजे संसद. या पद्धतीत याच्यातला फरक लक्षात ठेवा. आणि याच्यातला महत्वाचा म्हणजे की आता एक लोकसभा सभापती राहतो आणि एक राज्यसभा सभापती राहतो. म्हणजे या लोकसभेचे 543 सदस्य आहेत, तर एक लोकसभा सभापती म्हणजे यांचं कामकाज पाहण्यासाठी एक लोकसभाचा सभापती असतो, सभापती. याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहे. नंतर एक उपसभापती असतो आणि एक राज्यसभेचा सभापती असतो, राज्यसभा सभापती. राज्यसभेचा सभापती त्याला किंवा अध्यक्ष असे म्हणतात की, आणि एक उपाध्यक्ष असतो, एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष असतो. एक राज्यसभा अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, एक लोकसभा सभापती, एक उपसभापती. या पद्धतीत यांची रचना असते की या लोकसभेच्या सदस्यामधून जे काही लोकसभेचे सदस्य आहेत याच्यामधून एक सभापती होतो. हे 543 निवडणुका झाल्यानंतर एकाची सभापती सदस्यामधून एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड केल्या जाते. आणि लोकसभेतील सर्वात मानाचं पद म्हणजे लोकसभा सभापती. आपण याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ टाकणार आहे, सध्या तरी हे लक्षात ठेवा. लोकसभेतील सर्वात मानाचं पद म्हणजे लोकसभा सभापती असतो आणि या 543 सदस्यापैकी एक सभापती आणि एक उपसभापती होते. एक सभापती आणि एक उपसभापती निवड केला जातो. एक सभापतीची निवड केली जाते आणि एका वेळेस उपसभापतीची निवड केली जाते. आणि नंतर हे सभापती लोकसभेचे पहिले जे सभापती होते, जे बॉम्बे प्रांताची विधानसभा होती, आपली बॉम्बे प्रांताची विधानसभा होती,
या बॉम्बे प्रांताच्या विधानसभा होती. बॉम्बे प्रांताची विधानसभा 1935च्या कायद्यानुसार 1937 ला बॉम्बे प्रांतात विधिमंडळ अस्तित्वात आलं आणि या विधानसभेचे पहिले अध्यक्ष, बॉम्बे प्रांताच्या विधानसभेचे पहिले अध्यक्ष माळवणकर, गणेश वासुदेव माळवणकर होते. मग या बॉम्बे प्रांताच्या पहिल्या विधानसभेचे अध्यक्ष माळवणकर. 1937 ला जी काही बॉम्बे प्रांतामध्ये विधानसभा अस्तित्वात आली या विधानसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव माळवणकर होते. गणेश वासुदेव माळवणकर होते. आणि तेच नंतर जेव्हा आपले घटना परिषद हंगामी कायदेमंडळ म्हणून कार्य करत होते. जेव्हा स्वातंत्र्यानंतर घटना परिषदेने भारताचा कारभार आणि एक संविधान किंवा घटना तयार करणे अशा दुहेरी प्रकारची भूमिका पार पाडत होते. घटना स्वातंत्र्यानंतर इंग्रज 1947च्या स्वातंत्र्याच्या कायद्याने भारतात इंग्रज निघून गेल्यानंतर की घटना परिषदेवर दुहेरी भूमिका होती. एक म्हणजे देशाचं संविधान तयार करणे आणि दुसरं म्हणजे की देशातलं तात्पुरतं कायदेमंडळ म्हणून कार्य करणे, म्हणजे तात्पुरती संसद किंवा कायदेमंडळ म्हणून कार्य करणे हे त्यांचे महत्वाचं होतं. तर कायदेमंडळ म्हणून जेव्हा जे घटना परिषद जेव्हा कायदेमंडळ म्हणून कार्य करत असतील तेव्हाचे अध्यक्ष राहायचे माळवणकर. माळवणकर हे घटना परिषदेचे म्हणजे सदस्य होते आणि ते घटना परिषदेमध्ये ज्यावेळेस घटना परिषद जेव्हा कायदेमंडळ म्हणून देशाचं कायदेमंडळ स्वातंत्र्यानंतर घटना परिषद जेव्हा देशाचं कायदेमंडळ म्हणून कार्य करायचे तेव्हाचे अध्यक्ष राहायचे माळवणकर आणि यांची नेमणूक केली 17 नोव्हेंबर 1947 ला. 17 नोव्हेंबर 1947 ला माळवणकर या घटना परिषदेचे ज्यावेळेस घटना परिषद हे कायदेमंडळ म्हणून कार्य करायचे तेव्हाचे अध्यक्ष राहायचे आणि घटना परिषद जेव्हा राज्यघटनेसाठी कार्य करायचे तेव्हाचे अध्यक्ष राहायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि नंतर 1952 पर्यंत या घटना परिषदेने देशाचं कायदेमंडळ आणि 1950 ते 1952 पर्यंत देशाचे हंगामी संसद म्हणून कार्य केलं. 1952 पर्यंत देशाचे हंगामी संसद म्हणून कार्य करणारी घटना परिषद 1952 ला विसर्जित आली आणि 1952 ला ही देशाची संसद अस्तित्वात आली. आणि संसद अस्तित्वात आल्यानंतर संसदेचे 2 सदन होते, एक राज्यसभा आणि दुसरं म्हणजे लोकसभा. आणि या लोकसभेचे पहिले सभापती ठरले हे माळवणकर. लोकसभा पहिले सभापती माळवणकर. लोकसभा पहिले उपसभापती ए अयंगार होते. लोकसभेचे पहिले उपसभापती ए अयंगार. लोकसभेचे पहिले सभापती माळवणकर. आणि सध्या वर्तमान लोकसभेचे 17वी जी आता 2021 ची जी लोकसभा आहे म्हणजे 19 ला निवडणुका झाल्या, जे 19 ला जी लोकसभा अस्तित्वात आली ही 17वी लोकसभा आहे. आणि या 17व्या लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात झाल्या. 17व्या लोकसभा जी आता 2021 ला जी लोकसभा अस्तित्वात आहे ही 17वी लोकसभा असून या 17व्या लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात घेण्यात आलेल्या आहे. आणि 17व्या लोकसभेचे सभापती किंवा अध्यक्ष हे ओम बिर्ला आहेत. ओम बिर्ला. आणि उपाध्यक्ष पद हे रिक्त अजून भरल्या गेले नाही, उपाध्यक्ष पदावर निवडणुका झालेल्या नाही. 17व्या लोकसभेचे सभापती किंवा वर्तमान लोकसभेचे सभापती हे ओम बिर्ला आहेत. पहिल्या माळवणकर आणि सध्या उपसभापती पद हे रिक्त आहे. यांचे कार्य वगैरे यांच्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओ टाकला जाईल. सध्या पहिले सभापती आणि उपसभापती, सध्याचे वर्तमान सभापती आणि उपसभापती हे 4 प्रश्न आणि हे अगोदर सांगितले बरेचसे घटक व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आणि नंतर राज्यसभेचा जो सभापती राहतो तर आपल्या कोणत्या सदनाला आपला सभापती निवडण्याचा अधिकार नसतो आणि या राज्यसभेला आपला सभापती किंवा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नसतो. आणि राज्यसभेचे जे काय पहिले म्हणजे की जो कोणी उपराष्ट्रपती असेल, जो कोणी व्यक्ती देशाचा उपराष्ट्रपती असेल तो राज्यसभेचा सभापती किंवा राज्यसभेचा अध्यक्ष, हे अध्यक्ष किंवा याला सभापती असे म्हटले जाते. जो कोणी व्यक्ती देशातला उपराष्ट्रपती असेल तो या राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. म्हणजे देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशातले पहिले उपराष्ट्रपती होते. म्हणजेच हे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष ठरले. म्हणजे राज्यसभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. राज्यसभेचे पहिले उपाध्यक्ष व्ही कृष्णमूर्तीराव हे राज्यसभेचे पहिले उपाध्यक्ष व्ही कृष्णमूर्तीराव. मे 2021 राज्यसभेचे अध्यक्ष हे व्यंकय्या नायडू आहेत.
आणि उपाध्यक्ष हे मे 2021 वर्तमान राज्यसभेचे उपाध्यक्ष अध्यक्ष आहे व्यंकय्या नायडू म्हणजे देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती आहे व्यंकय्या नायडू आणि उपसभापती या राज्यसभेचे आहेत हरिवंश सिंग सध्या मे 2021 चे उपसभापती हरिवंश सिंग. राज्यसभेचे पहिले सभापती आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पहिले उपाध्यक्ष व्ही कृष्णमूर्ती राव. सध्या राज्यसभेचे सभापती आहेत व्यंकय्या नायडू आणि उपसभापती आहेत हरिवंश सिंग. आणि हा राज्यघटना हे एक चार्ट आहे आपल्या कॅलेंडर सारखा. याच्यात जसं आपण संसद पाहिलेली आहे, हे राज्यसभा, लोकसभा, कनिष्ठ, द्वितीय, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष निवड सदस्य आणि अर्थविधेयकाबाबत समजा अर्थविधेयक प्रथमतः कोणत्या सदनात मांडले जाते? वित्तीय विधेयक किंवा अर्थविधेयक प्रथमतः लोकसभेत मांडले जाते. अर्थविधेयक किंवा वित्तीय विधेयक हे प्रथमतः लोकसभेत मांडले जाते. अर्थविधेयकाबाबत या राज्यसभेला फक्त आणि फक्त 14 दिवस दिल्या जातात. याच्या दृष्ट्या बाकी सामान्य विधेयकात राज्यसभा आणि लोकसभेला समान अधिकार प्राप्त आहेत, परंतु धनविधेयक, अर्थविधेयक आणि बाकी सामान्य विधेयकाबाबत राज्यसभा व लोकसभेला समान अधिकार प्राप्त आहेत, परंतु अर्थविधेयक आणि धनविधेयकाबाबत लोकसभेला संपूर्ण अधिकार प्रदान दिलेले आहे. अर्थविधेयकाबाबत सर्वोपरी सत्ता ही लोकसभेला प्रदान केलेली आहे. अर्थविधेयक प्रथमतः लोकसभेत मांडल्या जाते. अर्थविधेयक हे राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने लोकसभेत सादर केल्या जाते आणि अर्थविधेयकाबाबत अर्थविधेयक किंवा वित्तीय विधेयक जे आहे प्रथमतः लोकसभेत सादर केले जाते आणि या अर्थविधेयकाबाबत या राज्यसभेला 14 दिवस दिले जाते. सामान्य विधेयकाबाबत दोन्ही सदनाला समान अधिकार प्राप्त आहेत, परंतु अर्थविधेयकाबाबत सर्वोपरी सत्ता ही लोकसभेला प्रदान केलेली आहे. म्हणून लोकसभा हे प्रथम दर्जाचं किंवा प्रथम सदन असे म्हटले जाते. लोकसभेला हे प्रथम सदन म्हणतात आणि या लोकसभेला प्रथम सदन असे म्हणतात. आणि अर्थविधेयकाबाबत सर्वोपरी सत्ता ही लोकसभेला आहे म्हणून याला प्रथम दर्जाचं म्हणतात. आणि अर्थविधेयकाबाबत राज्यसभेला दुय्यम स्थान आहे म्हणून याला द्वितीय सदन असे म्हणतात. आणि अर्थविधेयकाबाबत राज्यसभेला फक्त 14 दिवस दिले जातात आणि या 14 दिवसाच्या काळात त्यांना दुरुस्त्या न करता शिफारशी करायला लागतात आणि हे शिफारशी स्वीकारायच्या किंवा नाही हे लोकसभा ठरवते आणि पुन्हा हे विधेयक जाईल राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपतीला सुद्धा याला मान्यता द्यावीच लागते राष्ट्रपतीला, कारण हे राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडलेलं आहे. हे विधेयक कोणतं? अर्थविधेयक, घटनादुरुस्ती विधेयक, धनविधेयक आणि सामान्य विधेयक हे कसे पारित केले जातील याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ टाकला जाईल. सभापती, उपसभापती याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ टाकला जाईल आणि या चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. याच्यापूर्वी जे राज्यघटनेविषयी आपण एक चार्ट बनवले आहे प्रत्येक विषयाचे, हे चार्ट आपल्याला घरपोच पोस्टाने 3 ते 4 दिवसात मिळतील. यासाठी 98 50 16 40 49 या नंबरवर संपर्क करा. हे चार्ट अशा प्रकारचे आहे की या चार्टवर जसं मराठी आहे तर तुमचा हे मराठीचा हा पूर्ण अभ्यास होईल की वर्ण असेल किंवा पूर्ण हे वर्ण, नाम, शब्दांच्या जाती, पूर्ण आख्यात, विकार, विराम चिन्ह हे पूर्ण घटक जर एक वेळेस आपण रिवाइज केला तर हे आपल्याला पुन्हा पाहायची गरज नाही. रोज एक वेळेस हे जे पंचवार्षिक योजना, पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचे कशावर आधारित ही राबवलेली आहे ते पहिल्या ते 12 पंचवार्षिक योजना, बँकिंग व्यवस्था, कोणत्या बँकेची स्थापना कधी झाली, नंतरचा हा विज्ञानाचा तेवढाच घटक समावेश आहे, नंतर भूगोलचा विविध स्ट्रिक्सद्वारे आपल्याला हे दिलेलं आहे. प्रत्येक नद्यांच्या उपनद्या कशा लक्षात ठेवायच्या, जसं गोदावरी नदीच्या उपनद्या कशा ठेवायच्या याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि नंतर भीमा नदी असेल, भीमा वेळेवर घोडा पाण्यावर आण म्हणजे भीमा नदीच्या उपनद्या असतील. नंतर बाकी कृष्णा नदीच्या कोयल दूध पिताना वेद गात होता कृष्ण यावा म्हणून म्हणजे हे कृष्णा नदीच्या उपनद्या म्हणजे या प्रकारच्या स्ट्रिक आणि त्याच्यातले स्पष्टीकरणासहित माहिती दिलेली आहे. जसं पंचायत राजमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांची पूर्ण अध्यक्ष कोण असतो, सचिव कोण असतो, राजीनामा कोणाकडे देतात हे पूर्णता माहिती दिलेली आहे. नंतर राज्यघटनेची या पद्धतीत पूर्ण माहिती दिलेली आहे, घटनाचा पूर्ण घटनाक्रम दिलेला आहे आणि नंतर हे राज्यसभा, लोकसभा यांची पूर्ण माहिती दिलेली आहे. कलम, निवड कोण करते, सदस्यांचा कार्यकाळ, घटक, हे न्यायालय, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांची ही पूर्णता माहिती आहे चार्टमध्ये. आणि इंग्लिशचा सुद्धा पूर्ण माहिती दिलेली आहे. गणितांचा एकाच सूत्राच्या आधारे अनेक प्रकारच्या गणित सोडवण्याच्या इथं संकल्पना सुद्धा या चार्टमध्ये समावेश केलेला आहे. आणि एक आपलं एकत्रित गणित, हे एकत्रित गणित एक पुस्तक आहे. यामध्ये तुमचा गणित, हे गणित, भूमिती, बुद्धिमत्ता
हे तिन्ही विषय एकत्रितरित्या पूर्ण अभ्यास केल्या जातील. एकत्रितरित्या पूर्ण गणिताचा होईल, भूमितीचा होईल, बुद्धिमत्तेचा, आणि याच्यात सराव प्रश्न संच दिलेले आहेत. चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक प्रश्न, परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आव्हानात्मक प्रश्नाचा समावेश केलेला आहे. ज्यांना यांची सॅम्पल पीडीएफ पाहायची त्यांनी 9850164049 या नंबरवर हे मेसेज करा व्हॉट्सअप, त्याच्यावर तुम्हाला सॅम्पल पीडीएफ मिळेल. दुसरं की हे पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये 5 प्रश्नपत्रिका 100% स्पष्टीकरणासहित दिलेला आहे. कट पर्याय पद्धतीचा वापर, शॉर्टकट ट्रिक्स, वन लाइनर प्रश्न आणि विविध नकाशांचा चार्टसह स्पष्टीकरणाचा समावेश या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणि या पुस्तकाला तुम्हाला पाहिजे असल्यास पोस्टाने, याची किंमत आहे 330 रुपये, हे 240 रुपयाला आपल्याला घरपोच पोस्टाने मिळेल. यांची आहे 360 रुपये, हे 250ला घरपोच पोस्टाने मिळेल. पुस्तकं लागल्यास तुम्ही अवश्य 9850164049 या नंबरवर कॉल करा. धन्यवाद. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.